पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जवळपास 30,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि या भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही यामध्ये ग्राउंडने 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। या भरतीमध्ये फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि येणाऱ्या जे 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कमी पर्सेंटेजवर सुद्धा काही डिव्हिजनचा याच्या अगोदर जे कट ऑफ गेलेला आहे तर तो कट ऑफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आपलं निवड यामध्ये कशा प्रकारे लागते, डॉक्युमेंट आपल्याला ग्राउंडच्या अंदर कोणकोणते लागणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे मागच्या वर्षी कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ कमी गेला होता किंवा त्याच्या मागच्या वर्षी कोणकोणत्या डिव्हिजनचा सर्वात कमी कट ऑफ गेला होता, म्हणजे 47 झालं, 60% झालं, 50% झालं, त्याचबरोबर 70% झालं, 80% झालं, असा कट ऑफ कोणकोणत्या ठिकाणी गेला होता हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर पहा, येणाऱ्या 20 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होतं आणि 4 फेब्रुवारी 2026 चे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा, एससी कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 43 पर्यंत। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते। एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही लागणार आहे। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटीबीजी, ओपन, एसबीसी, एससीबीसी कोणत्याही कॅटेगरी जर असेल तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी या ठिकाणी महिला उमेदवारांना लागणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक, तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ गेला होता, सर्वात कमी जो कट ऑफ गेला होता तो कोणत्या डिव्हिजनचा गेला होता ते मी तुम्हाला सांगून देतो। मागच्या वर्षी जर आपण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती हे ऑल इंडियासाठी राहते, पूर्ण भारतासाठी राहते, म्हणजे भारतातील कोणत्या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता यामध्ये जर आपण पाहिलं मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे 5वी लिस्ट लागली होती, 5व्या लिस्टचा जो कट ऑफ गेला होता नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, म्हणजे अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे। अरुणाचल प्रदेश डिव्हिजन मध्ये जर आपण पाहिलं तर खूप कमी कट ऑफ मागच्या वर्षी गेला होता। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, मी तुम्हाला गाव सुद्धा ते वाचून दाखवतो। तर सुपसिंग हे या ठिकाणी डिव्हिजन आहे। सुपसिंग मध्ये जे एबीपीएमचा पद होतो त्या ठिकाणी जो कट ऑफ गेला 47.5% या ठिकाणी कट ऑफ गेला आहे, म्हणजे 47% वाल्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन त्या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर जर पाहिलं तर टेंगपोंग म्हणून डिव्हिजन आहे, त्या ठिकाणी बीपीएमचा पद होता, त्या ठिकाणी जो कट ऑफ गेला आहे 47.5% त्या ठिकाणी कट ऑफ गेला आहे, तेवढं त्या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन झालं आहे। त्याचबरोबर जे आणखीन एक डिव्हिजन आहे त्या ठिकाणी जो कट ऑफ गेला 64% गेला आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक डिव्हिजन आहे तर त्या ठिकाणी फक्त 60% गेला। ओट्टे चेडा म्हणून एक डिव्हिजन आहे, त्या ठिकाणी 60% या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर याबा या ठिकाणी डिव्हिजन आहे, त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी कट ऑफ कमी त्या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मी तुम्हाला समोर ते दाखवणार असं आहे आणि एक उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रातलं सुद्धा दाखवून देतो। 2023-24 ला जे विद्यार्थी मित्रांनो गोवा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे, गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामध्येच येते, गोवा डिव्हिजनचा जो कट ऑफ गेला होता 2023 ते 2024 च्या दरम्यान त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो वॅकन्सी निघाली होती, तर त्या ठिकाणी गोवा डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता, एबीपीएमचा पद होतो, फक्त 50% कट ऑफ गेला होता। 50% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, ते पण एबीपीएम पदामध्ये ओबीसी कॅटेगरीच्या। त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा जो कट ऑफ आणि ते झोल गाव होता आणि विलेज होता, आणि त्याचबरोबर आणखीन कॅरानझोल विलेजमध्ये यूआर कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता 65% गेला होता। त्याचबरोबर कॅवरेम हे या ठिकाणी डिव्हिजन होतं, एबीपीएमचा पद होतं, त्या ठिकाणी सुद्धा 65% कट ऑफ गेला होता। कॅवरेम म्हणून एक या ठिकाणी बीपीएमचा पद होतं, डिव्हिजन होतं, त्या ठिकाणी जो कट ऑफ गेला होता 64% त्या ठिकाणी कट ऑफ गेला होता यूआर कॅटेगरीचा, ओपन कॅटेगरीचा। त्यानंतर जर पाहिलं बीपीएमचा पद होता कोकलडेम डिव्हिजन मध्ये जो यूआर कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता 62% गेला होता। त्याचबरोबर 17 जीडीएसचा जे विद्यार्थी मित्रांनो एबीपीएमचा पद होता त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 60% वर गेला होता। त्याचबरोबर 17 डिव्हिजन होतं, तर बीपीएमचा पद होता ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे फक्त 60% वर गेला होता। आणि त्याचबरोबर सोनावली म्हणून एक डिव्हिजन होतं, एबीपीएमचा पद होता, एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 43% त्या ठिकाणी कट ऑफ गेला होता। आणि त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे एका ठिकाणचा सोनावली म्हणून
BPMचा पद होता त्या ठिकाणी 63% त्या ठिकाणी कडाप गेला होता. एक लक्षात ठेवा. ते मी तुम्हाला पुढे सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे. एवढा कमी या डिव्हिजनचा कडाप या ठिकाणी गेला होता. तर पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही यामध्ये आपल्याला ग्राउंडनी द्यावं लागत. तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते. तर पोस्ट ऑफिस जीडस ग्रामीण डाक सेवकचे जे फॉर्म आहे तर 20 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होतं. त्या संदर्भात अपडेट या ठिकाणी आलं, स्क्रीनवर तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे स्क्रीनवर हे पत्रक या ठिकाणी आलं आहे. जो सब्जेक्ट आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टाइमलाईन फॉर ऑनलाईन अप्लिकेशन. त्यानंतर हे मी तुम्हाला सर्व मराठीमध्ये पत्रक वाचून दाखवतो. विषय जो आहे जीडीएस ऑनलाईन सहभाग वेळापत्रक जानेवारी 2026 आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक. हे जीडीएस ऑनलाईन सहभागासाठी विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तयारीच्या सराव वेळापत्रक जानेवारी 2026 आणि जीडीएस सहभाग पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे. तर पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे की विभागाद्वारे जे रिक्त जागा ताब्यात घेणं आहे तर 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत. त्यानंतर विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना ज्या मान्यता 12 जानेवारी 2026 पर्यंत. थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना ज्या मान्यता भेटणार 14 जानेवारी 2026 पर्यंत. आणि ऑनलाईन नोंदणीसाठी जे तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आलं होतं 20 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत. तर मी तुम्हाला या ठिकाणी मागील वर्षीचा कडाप या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 23-24चा हा कडाप आहे. तर ओबीसी कॅटेगरीचा कॅरन झोलमध्ये जो कडाप गेला 50% कडाप गेला आहे. त्यानंतर कॅरन झोलमध्ये BPMचा पद होतं. युआर कॅटेगरीचा 65 गेला आहे. खाली बघू शकता 65वर गेला आहे युआर कॅटेगरीचा. आणि खाली अजून बघू शकता BPMचा पद आहे युआर कॅटेगरीचा. ओपन कॅटेगरीचा 64वर कडाप गेला आहे. आणखीन तुम्ही खाली बघू शकता कोकोलडेम हे ABPMचा पद होतं 62%वर कडाप गेला आहे. त्याचबरोबर युआर कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा 60%वर कडाप गेला. ओबीसी कॅटेगरीचा 60%वर कडाप गेला आणि ST कॅटेगरीचा 43%वर कडाप गेला. त्यानंतर बघू शकता अरुणाचल प्रदेश डिव्हिजन आहे. नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 60%वर कडाप गेला आहे न्यू सॅपोंग या डिव्हिजनचा. त्याचबरोबर बघू शकता निगबी या डिव्हिजन आहे 65%वर कडाप गेला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दाखवून देतो हा बघा 47% या ठिकाणी कडाप गेलेला आहे. बघू शकता कोणतं हे आहे नायकोंग डिव्हिजन आहे 47% या ठिकाणी कडाप गेलेला आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर एवढा कमी कडाप या डिव्हिजनचा गेला. त्याचबरोबर या डिव्हिजनचा बघू शकता रेबी डिव्हिजन आहे ABPMचा पद होता तर या ठिकाणी तो कडाप गेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 58%वर कडाप गेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खाली 62%वर कडाप गेलेला आहे. संबा करसंग हे जे या ठिकाणी डिव्हिजन आहे 62%वर कडाप या ठिकाणी गेला आहे. त्यानंतरचं बघू शकता तुम्ही सेरा हे डिव्हिजन आहे. सेरा डिव्हिजनला बघू शकता ABPMचा पद होतं फक्त 45%वर कडाप या ठिकाणी गेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 45%. आणखीन मी तुम्हाला खाली या ठिकाणी दाखवून देतो एवढा कमी कडाप या डिव्हिजनचा गेला आहे. त्याचबरोबर सुपसिंग डिव्हिजन आहे इथला जो कडाप आहे 47%वर कडाप गेलेला आहे. त्यानंतरचा कडाप तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतरचा जर पाहिला आपण तर टोंगपोंग म्हणून आहे BPMचं पद होतं तर या ठिकाणी तो कडाप गेला आहे 27% या ठिकाणी कडाप गेला आहे. तर हा मागच्या वर्षीचा कडाप आहे 5व्या लिस्टचा अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा नॉर्थ ईस्ट डिव्हिजनचा कडाप आहे मागील वर्षीचा बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही ABPMचं पद आहे 64% या ठिकाणी कडाप गेलेला आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 60% या ठिकाणी ओट्टे चेडा हे एक डिव्हिजन आहे 60% कडाप इथला गेलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी असतात व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.